हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात कानोपात्रा गेल्या. याती कुळ माझे गेले हरपुणे, विठ्ठल विठ्ठल करत नाचा लागल्या. पहिलं पंढरपूर कर्नाटकात, महाराष्ट्रात नव्हतं. बिदरचा राजा राजगादीवर होता, दर्शनासाठी आला होता. एवढ्या सुंदर होत्या दिसायला कानोपात्र्या. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलायचं, एवढं देखणं रूप कानोपात्रेचं होतं. आणि नेमक्या तरुण वयात आलेल्या 16-17 वर्षाच्या, एवढं तेजस्वी तरुण सुंदर देखणं स्वरूप बघितलं. राजाच्या मनाला भुरळ पडली. राजा म्हणला, कोणाची आहे? नाचतीये, वेश्येची आहे. बोलव तिला. इथं काय नाचते म्हणाव, दरबारात राहा, राणी म्हणून ठेवेल. बोलवलं, येत नाही. वेश्येची असून राजाचं ऐकत नाही, एवढा माज धरणार. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतात. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. पाऊलींचं वचन आठवलं. किती मोठं संकट आलं, देवाचं दान. पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची देहियाची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता सामोरी दृष्टी मंदिरे माधारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी लाया. आपोआप देवाच्या झाल्या, चरणावर मस्तक ठेवलं. विठेवरचा मालक पेटला, चरणाला स्पर्श करता आला. या लोकांनी गलिच्छ समजणारा पुरीला जगाच्या बापानं दर्शन दिलं. आता कुणी वेगळं करू शकत नाही. नो हे सारिता, याच्यासाठी मला त्याग करावा लागेल. तुका म्हणे बळी जीव दिला, एका क्षणात आपला देह चरणावर सोडला. याला परमार्थ म्हणायचा. प्रेम आणि एवढी आवड देवाची. कानोपात्रेनं क्षणात जीव सोडला, तरी तिथली माणसं म्हणली, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. समाज असतो कनिष्ठ बुद्धिमत्तेचा. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण होते. धर्मपीठामध्ये याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबा, उद्या बघूया काय असेल ते. रात्रभर त्या सुंदर मृतभाष्य झाली. मध्यरात्री अनंत ब्राह्मण झोपले. जगाचा मालक अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता, लेकीनं देह सोडला माझ्या चरणावर. अजून काय त्याग हवा, अजून काय प्रेमाची पावती द्यायची, अजून किती श्रेष्ठ आवड पाहिजे. याच्यापेक्षा मोठं काय की सगळ्यात प्रिय असणारा देह. माणसं घाबरतात ते मरणाला, ते मरणच तिनं माझ्या दारात स्वीकारलं. लेक आहे ती माझी, आज्ञा आहे माझी, जीवाची राख कर. पण कानोपात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कानोपात्रा. गेलात कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा. आपलं काय माहिती दादा, मला नवल या गोष्टीचं वाटतं. पंढरपूर हाकेच्या अंतरावर आहे. 2-2.25 तास प्रवास केला की तुम्हाला पंढरपूर आहे की नाही. 8 वाजता निघाला तर 10 पर्यंत पंढरपूर. हाकेच्या अंतरावर आहे. तुम्हाला आम्हाला पंढरपूर, तुम्हाला पण 1.5 तास नाही. हाकेच्या अंतरावर तुम्हाला आम्हाला पंढरपूर आहे. पण आपण इतकी चुकीची माणसं आहे. आपण क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो, पण पंढरपूरला जा. मी म्हणते वाऱ्या चुकवू नका. वारी नाही चुकली की काय करायचं ते, असं माझं म्हणणं नाही. फिरू नये, सगळ्या देवांना जा. सगळ्यात पहिल्यांदा महत्व पंढरपूर. आषाढी कार्तिकी चुकवायची की आषाढी कार्तिकी न चुकवता सगळीकडे गेलात तरी चालेल. पण जवळच सोडून लांबच पळत बसलात तर अवघड. कळत? आपल्या बापाला आधी बाप मानायचं. प्रत्येकाला म्हणायचं तो माझ्या बापासारखा आहे. कसा आहे? बापा सारखा आहे बाप माझा. तुका म्हणे येते पाहिजे येड्या गबाळ्याचे बापासारखं. सगळ्यावर प्रेम, सगळ्यावर विश्वास, सगळ्याला आपलं. पण जीव कुणाला लावायचा? आपल्याच बापाला लावायचं. लोकांच्या बापाला किती बाप म्हणलं, लोकांचा ती आपला ती. आपण सगळ्यात जीव लावायचा, विश्वास मात्र आपल्याच बापावर ठेवायचा. निष्ठा मात्र आधी पंढरपूर, मग सगळीकडे. आणि विठ्ठल एकमेव आहे. आम्ही एवढं फिरतो ना, मी सगळी देवदेव करते. पण मला कौतुक नाही, स्वाभिमान आहे. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणाला मस्तक लावून एवढं वैभव माझ्या पंढरपुरात आहे. आजही माझा विठ्ठल लेकराला विठ्ठल मागून येतो. उच्च नीच काही इष्टे भाव भक्ती. सगळे देव सारखेच,
पण माझी विनंती एवढीच आहे, आपणच आपलं वैभव वाढवायचं असतं, तेव्हा लोक आपली किंमत करतात. आपण सगळ्या देवांना सन्मान द्यायचा, सगळ्या देवांच्या नमस्तक ठेवायचे, सगळ्या देवांना मानायचं, सगळीकडे जायचं, लक्षात सांगायचं. तिथं गेल्यावर म्हणायचं मी तिथला आहे, तिथं विठेवरच्या मालकाचं स्थान आहे. पश्चिम महाराष्ट्र आहे आपला, कौतुक सांगायचं. चला विषयाकडे. मग काही लागतं, जर पंढरपूरला गेलात कधी, रांगेला दर्शन घेतलं असेल तर एक झाडाची फांदी तुम्हाला आडवी लागली असेल. तो वृक्ष समाधीवरचा कानोपात्रेच्या, त्या झाडाची फांदी आडवी, त्याला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नामदेवराय म्हणले देवा बघता आम्ही हिला मस्तक लावायचं, कोणी चाटचूट पोरगी तुझ्या आधी हिला मस्तक लावायचं. नामदेवरायला विचारलं, नामा खरं आहे तुमचं, हिने माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही, हिने देह सोडला तरी ज्ञानोबांचं संतांचं वचन बोललं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं. ही आवड आहे. जिथे काही झालं, जीव गेला तरी देवावरचा विश्वास कमी होत. ते ज्या दिवशी होतं त्या दिवशी कान्होपात्रित आणि विठ्ठलात अंतर राहा, नोहे सारिता किती एक होतात. माऊली म्हणतात ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची मागाले परती जेवी, 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. झोपीला आले तुम्ही आता. कीर्तन विनोदाची गरज नाहीये, पण तुम्ही जागा राहून करावं लागतं. निमित्त हितच आला असं काम आहे तुमचं. ते काय सोपं का माणूस. त्याच्यामुळं कीर्तनाला विनोद करणं हे आता तुम्ही बसाव म्हणून करावं लागतो बघा, नाही तर गरज. लक्षात ठेवा, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. आयुष्यावर लक्षात ठेवा, कुठल्या चॅनलमुळे कीर्तनकार मोठा होत नाही, कीर्तनकारामुळे चॅनल मोठं होत. मोठा आहे ते व्यासपीठ आहे, व्यक्ती या सांग जागेल तुम्ही. हत्ती कशाचा बोलत, हत्ती कशाचा गेला कुठं, सागरात पाण्यात. काय झालं, जागी तुम्ही महाराज. मीठ निर्माण कुठून झालं, सागरापासून पाण्यापासून. पाण्यात गेल्यावर काय झालं, ज्या दिवशी कळलं मी तुझ्यामुळे निर्माण झालो, तुझ्या जवळ आलो, ज्या दिवशी तुझ्या जवळ आलो तू आणि मी आम्हाला या परस्परे एका नामाचीच अंतरे, तुझ्यात आणि माझ्यात काय अंतर राहिलं या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. बाबांचं काय ज्ञान आहे मला, तू आणि मी अवतार पांडुरंग नाम घेतले ज्ञानी आरती ज्ञान राजा सेवती साधू संत तुझ्यामुळे तर आहे, नाही तर शक्य. अगदी अवस्था अशी झाली जसं काही मिठाचा हत्ती पाण्यात नेला, माघारी चालला नाही. नोहे सारिता गिराळे टाकून दिलं. मी काही जास्त चिंता केली नाही, फक्त मुखाने तुझं नाव आणि देवाच्या नावाला काय वेळ लागत, काय वेळ नाम दोन्ही पक्ष पाही शुद्ध अंतकरणाने घेतलं देवाचं नाव. कुठल्याही पद्धतीनं घ्या, चांगलं आणि पुण्यच देतं. मध रागानं खाल्ला गोड लागत नाही, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही. तुम्ही माझ्या पाठीच्या म्हणून तरी बोलत सर. मध रागानं खाल्ला गोड लागत नाही, विष प्रेमानं पिलं मरत नाही. बघा विचारून बघा, सुतक गावाला सप्ताह होऊ द्या, नाला झाल्यावर बघा कशाला गल्लाटी जे लिहिले न पुसे का. तुमच्या माझ्या म्हणण्याने काय जे ठरलंय ते ठरलंय. चला
मग रागाने खाल्लं तरी गोड आहे, विष प्रेमानं केलं तरी मारणारच आहे. भगवंताचं नाव कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्या, शुद्ध अंतकरणाने घेतलं की पुण्य आणि समाधान देणारच आहे, कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं. पुण्याची गणना काही नाही करता आलं चालेल देवा, नामचिंतन घेता येऊ, तुझी आवड लागते. काय करायचं फक्त शब्द कमी होऊ देऊ नको, एवढीच विनंती आहे, एवढंच मागणं आहे. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास. महाराज 3 तपपूर्ती झाली, 4थीकडे चाललाय आणि सामर्थ्याने हा सुंदर सप्ताह आहे. लवकरच सुवर्ण महोत्सव अगदी गोड. तुमच्या 42व्या वर्षाचा सुंदर सप्ताह आजच्या दिवशी सेवा माझ्याकडे आली. चंद्र सूर्य तोपर्यंत असंच तुमच्या गावाचं नाव लौकिक आणि ह्या सप्ताचं नाव लौकिक वृद्धिंगत हो, ही माऊलींच्या मी प्रार्थना करते, मी प्रार्थना करते. आणि ही सगळी सेवा धर्मनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करते. आणि सुंदर असं तुम्ही सगळे गोड नियोजन करताय, उत्कृष्ट नियोजन करताय. तुम्हाला सगळ्यांच्या मनस्वी आभार. एकच वाक्य नाथांच्या दारात सांगते, खालीचा ना खालीचा वाटा जसा या नाथ महाराजांच्या, या धर्मनाथ महाराजांच्या सेवेमध्ये आहे. खालीचा ना खालीचा वाटा ज्यांचा या धर्मराज नाथांच्या सेवेमध्ये आहे. विश्वासानं सांगेल, विठेवरचा मालक त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. जो सामर्थ्याने ते सेवा करतोय, खालीचा वाटा सोपं नाही देवाची सेवा करायचं भाग्य म्हणजे. कुठलंही असू द्या, पंक्ती वाढायचं, पत्रवाळ्या उचलायचं, मंडपाचं कीर्तन ऐकायचं, भजन करायचं, पारायण करायचं, गाथ्याला यायचं, हरिपाठाला यायचं, जागराला यायचं, कशालाही असू द्या, पण सेवा. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर गायकरी माय माऊली असतील, चरण सष्टंग दंडवत, विनेकरी आई असतील, चोपदार दादा असतील, सगळे सुंदर गायनाचार्य, सगळ्यांना एवढी शोभा कीर्तनाची वाढली. उत्कृष्ट मृदंग वादक, अगदी गोल पखावा ज्यांनी वाजवला. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद त्यांच्या बोटांमध्ये परमात्म्याच्या कृपेने यावी आणि परमात्म्याच्या कृपेने आहे. त्याच्यामुळे ही सगळी सेवा ज्यांच्यामुळे गोड झाली अशी तुम्ही समर्पक मंडळी, तुम्हाला सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत अखंडितपणे अशीच तुमची परमात्म्याच्या विषयी असणारी सेवा आणि असणारी आत्मीयता आणि माझ्यावर असणारा विश्वास अखंडितपणे असाच टिको आणि परमात्म्याची सेवा तुमच्या माझ्या हातून घडो, हीच परमात्म्याची प्रार्थना करते. अगदी गोड मंडळी आहात तुम्ही गायन सुंदर करता, तुम्ही पखावा सुंदर वाजवता. याच्यापेक्षा तुमच्या त्या कलागुणांमध्ये अहंकाराचा लवलेश नसून नम्र